राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरात। यात्रेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित असणार। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये। मराठा समाजाकडून तयारी सुरू। रॅलीत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार, आयोजकांना विश्वास। अजित पवार आज धुळे आणि जळगावच्या दौऱ्यावर। दोन्ही जिल्ह्यात जनसन्मान यात्रा आयोजित। सिंधुदुर्गात 12, 13 आणि 14 ऑगस्टला जनता दरबार। पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची घोषणा। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन। रत्नागिरीच्या देऊळमधील कातळ शिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित। राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून या संदर्भातील अधिसूचना जारी। 29 ऑगस्टपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं बेमुदत संपाची घोषणा। 17 लाख शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होणार। केंद्राप्रमाणे ग्रॅच्युटी, जुनी पेन्शन योजना, सेवानिवृत्तीचं वय 60 आणि 40% पदं कायमस्वरूपी भरा, कर्मचारी आणि शिक्षकांची मागणी। जुन्या पेन्शनसाठी रत्नागिरीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा। जोरदार घोषणाबाजी। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो कर्मचाऱ्यांचा सहभाग। शहापूरमध्ये नागरिकांचं आंदोलन। शिळफाटा आणि उरणमध्ये महिलांवर झालेले अत्याचार आणि हत्येविरोधात नागरिक आक्रमक। आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी। नाशिकच्या विल्होळी ते चुंचाळे या रस्त्याची दुरावस्था। रस्त्यावरच्या खड्ड्यात वृक्षारोपण करत नागरिकांचं आंदोलन। रस्त्याचं काम लवकरात लवकर करा, नागरिकांची मागणी। साताऱ्यातल्या कोरेगावात टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक। अपघातानंतर कंटेनरनं पेट घेतल्यानं दोघांचा होरपळून मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। नागपूरमध्ये ड्रग्जचा कारखाना डीआरआयनं केला उद्ध्वस्त। 78 कोटींचं ड्रग्ज जप्त। ड्रग्ज कारखाना मालकासह 5 जणांना अटक। भंडाऱ्याच्या सिहोरामध्ये चोरट्यांकडून एटीएम फोडण्याचे प्रयत्न। पैसे हाती न लागल्यानं चोरट्यांनी एटीएम आणि सीसीटीव्हीची केली तोडफोड। बँक ऑफ इंडियाचं जवळपास 1.5 लाखांचं नुकसान। छत्तीसगडमधल्या धान घोटाळ्याचं गोंदिया कनेक्शन असण्याची शक्यता। गोंदियातील 2 धान व्यापाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं। अमरावतीतल्या दर्यापूरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेती पिकाचं नुकसान। शासनानं तत्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नागापूरचा वाण प्रकल्प 100% भरला। प्रकल्पाच्या सांडव्यावरनं पाणी नदी पात्रात। नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांचं पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पुनर्स्थापन। महाराष्ट्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं पुनर्स्थापन यशस्वी। रायगडमधल्या नागाव समुद्र किनाऱ्यावर खेळी नारळ फोडीची अनोखी स्पर्धा। गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमधनं स्पर्धकांचा सहभाग। 32 स्पर्धकांमधनं 4 विजेत्यांना बक्षिसं। 24 फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळालं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर टीका। अशोक चव्हाणांनी 24 फेब्रुवारीला भाजपात प्रवेश केल्यानं पटोलेंची टीका। बार्शीमधल्या मेळाव्यात शरद पवारांच्या भाषणाच्या वेळेला मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। काळे झेंडे दाखवत आंदोलकांचा गोंधळ। लातूरात नितेश राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक। लातूर शहर आणि रेणापूर फाटा इथं राणेंविरोधात आंदोलन। राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आंदोलकांकडून दहन। ओबीसींसाठी मी राजीनामा दिला होता। सांगलीतल्या ओबीसी मेळाव्यातनं छगन भुजबळांची माहिती। तर सत्ता येते आणि जाते, महाराष्ट्र राहिला पाहिजे, भुजबळांनी मांडली भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।